आमदार किसन कथोरे सध्या आपल्या सोबत आहेत। किसन कथोरे जी, थेट आरोप केलेले आहेत उद्धव ठाकरे यांनी की ती शाळा भाजपची आहे असं कळतंय। उद्धवजींना माहितीच नसेल की बदलापूरचं वैभव ही आमची आदर्श शाळा आहे। भाजप नाही, बदलापूरचंच वैभव आहे ते। आज जुनी सगळ्यात महत्वाची शाळा आहे। हा अपघात घडलाय, अपघातातून हे घडलंय त्याचा आम्ही निषेध केलाय। त्याची तातडीने चौकशी केली, त्याची SIT नेमलेली आहे। फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा घेतलेला आहे। उद्धवजींना त्यातलं माहित नसेल का हा प्रकार झाला? त्याच्या तातडीने कालच्या काल उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला। भाजपची शाळा जर असती तर ती नक्कीच असा विचार केला नसता। तो आम्ही हे अत्याचार झालेत त्या बाबतीत आम्ही निषेध नोंदवून ताबडतोब चौकशी करण्याचे आदेश दिलेत। स्वतः मी जाऊन त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक करून आमचे नगरसेवक सगळे त्यात होते। त्यात भाजपचे, शिवसेनेचे पण लोक होते। ही गावची शाळा आहे, कोणाची शाळा नाहीये ती। आणि या शाळेला कलंक लावण्याचा एक काहीतरी षडयंत्र होतं। ते षडयंत्र बदलापूरमध्ये शांतता भंग करून म्हणजे बदलापूरचं नाव खराब करण्याचा याच्यामध्ये हेतू आहे। यांनी प्रतिक्रिया देत असताना जनतेला आव्हान करायला पाहिजे की आपण संयम बाळगा। रेल्वे ट्रॅकवर येऊन उतरून काय हा प्रश्न सुटणार नाही। हा विषय होता शाळेचा, तो बदलापूरमध्ये का आणला, रेल्वेमध्ये का आणला, याच्या मागे यांचेच हात आहेत असा माझा आरोप आहे। अगदी, पण किसनजी, मुळात या संपूर्ण प्रकरणात या आंदोलकांना आणि इथे असलेल्या पालकांना शांत कोण करणार हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे। शांततेच्या मार्गाने चाललेला आहोत आम्ही। शांतता करण्यासाठी आम्ही सतत इथंच बसून आहेत। आता मी पूर्ण त्या मार्गावर आहे। पोलीस यंत्रणा काम करते, सर्व यंत्रणा काम करते आणि शांतता होईल। बरं, आंदोलकांशी आणि पालकांशी काही बोलणं झालेलं आहे का तुमचं? चालू आहे, चर्चा चालू आहे। बरं, पण मग एवढ्या ट्रॅकवरती उतरेपर्यंत आंदोलक बदलापूरचे आता राहिलेले नाहीत। आता हे सगळे बाहेरचे सगळे घुसलेले आहेत। आता राजकारण घुसले त्याच्यामध्ये आता। बरं, पण मग तुम्ही म्हणताय ह्या सगळ्यामध्ये राजकारण घुसले। उद्धव ठाकरेंनी सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। त्यांनी स्वतः प्रत्यक्ष म्हटले की मी हे ऐकलंय की ती शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित आहे। ही शाळा गावाच्या संबंधित आहे आणि गावाची शाळा आहे। कोणालाही विचारलं तरी आदर्श शाळा ही आमच्या गावाची शाळा आहे का पहिल्यापासूनचा शब्द आहे। बरं किसनजी, पण मग या संपूर्ण प्रकरणात शाळा प्रशासनानं दिरंगाई केली, पोलिसांनी दिरंगाई केली, हा सुद्धा पालकांचा आरोप आहे। बरोबर आहे। आम्ही त्याच्यावर तातडीने त्या PI वर कारवाई केली, त्यांची तातडीने बदली केली, बरोबर त्यांची चौकशी करायला लावली, शाळेवर पण कारवाई केली, शाळेवर पण गुन्हा दाखल केला आणि शिक्षण विभागाकडून मी कालच्या काल आदेश देऊन शाळेची चौकशीचा रिपोर्ट सुद्धा आलाय। तुम्हाला पाहिजेत असेल तर तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला मी पाठवेन। जर भाजपची शाळा असती किंवा गावाची शाळा असती तर आम्ही हा विचार कधीच चुकीचा केला नसता। आम्हाला वाटलं असतं की त्याला थांबून ठेवा, पण थांबवायचं नाही। जो अन्याय झालाय त्या मुलीवर तिला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या आरोपीला फास्ट ट्रॅकवर शिक्षा झाली पाहिजे। पण मग किसनजी, उद्धव ठाकरे अशा स्वरूपाचा आरोप कसा काय करतात? कोणत्या आधारावरती ते म्हणतायत की भाजपच्या लोकांशी संबंधित शाळा आहे? काही दिसतच नाही ना भाजपशिवाय। नाही, पण त्यांनी मुळात हा मुद्दा पण इथे उपस्थित होतोय, माझी लाडकी बहीण, आणि अशा स्वरूपाचे फलक आता इथे यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्याआधी त्यांच्या मुलींना सुरक्षित ठेवा असंही त्यांचं म्हणणं आहे। त्या मुलीवर अत्याचार झालाय, तिला न्याय मिळाला पाहिजे हे उद्धवजींनी सांगितलं पाहिजे आणि त्यांनी अजून चितावणीवर बोलू नये, उलट त्यांनी संयम ठेवून शांतता करायला पाहिजे। बरं, अशा स्वरूपामध्ये स्वतः सुषमा अंधारे यांनी सुद्धा मागणी केलेली होती की गृहमंत्र्यांनी आता राजीनामा द्यायला हवा। आता सुषमा अंधारेंना हेच माहित नाही की गृहमंत्र्यांनी SIT नेमून फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा घेतलाय। उज्ज्वल निकम सारखा ऍडव्होकेट देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। आम्ही मागणी केली की उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी नेमा ताबडतोब। पण त्यापेक्षा काय करणार आपण? उद्धव ठाकरे जे काहीतरी हे फक्त राजकारण चाललेलं आहे। यांना कुठं काही स्टेज मिळत नाही म्हणून तो एक स्टेज पाहायला बघतात। बदलापूर माझं शांत आहे, शांत राहिलं पाहिजे आणि कायम शांत राहावं हे आमचे प्रयत्न आहेत। त्यामुळे शांतता करण्याचा आमचा कसोशीने प्रयत्न आहे। कुणी तशी ढवळाढवळ करू नये। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी। किसन कथोरे भाजपचे स्थानिक आमदार आपल्याशी बोलत होते आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकारण आणलं जाते असं त्यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे यांना याबद्दलची माहिती नाहीये, त्यांनी चिथावणीखोर भाष्य करू नये असंही किसन कथोरे यांनी म्हटलेलं आहे। घडलेली घटना हा अपघात आहे असंही आमदार कथोरे यांनी म्हटलंय आणि शाळा गावची आहे, बदलापूरचं वैभव आहे असंही कथोरे यांनी म्हटलेलं आहे।